एकदा स्वागत। मतदार याद्यांमधल्या घोळावरून सत्ताधारी आमदारांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। बुलढाणा जिल्ह्यात 1 लाखापेक्षा जास्त बोगस मतदार आहेत। सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी गौप्यस्फोट केलाय। निवडणूक आयोग म्हणतंय की बोगस नावं काढू नका असा दावा देखील त्यांनी केलाय। मतदार यादीत 15 वर्षांपासून मृत व्यक्तींची नावं आहेत। 15 वर्षांपूर्वी बदली होऊन गेलेले अधिकारही मतदार यादीमध्ये आहेत। जिल्हाधिकाऱ्यांना 4 बोगस नावं दिली, त्याचं पुढे काहीही झालं नाही असं गायकवाड म्हणाले। बघा, मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना 4000 डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे, लेखी कळवलं आहे। काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवणे साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नावं आहे आणि काही 30-30 वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत, अधिकारी राहून गेलेत, त्यांचे देखील नावं तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील। हा आकडा जिल्ह्यात जर विचार केला तर लाखापेक्षा अधिक हा आकडा आहे। आणि निवडणूक आयोग म्हणतो नाव काढू नका। अरे, ही जी डबल नाव ही तुम्ही काय काढत नाही? असा कोणता या भारताचा कायदा आहे, कोणतं संविधान असं की असे बोगस नावं तुम्ही कायम ठेवतात? मृत्यू पावलेल्यांची नावं तुम्ही टाकत नाही। 25 जुलैला तुम्ही सांगितले की नाव काढू पण नका पण टाकू नका। कालपर्यंत जे मुलं तरुण झाले, वयात आले, ज्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला, तुम्ही त्यांचा अधिकार हिसकून घेतला।